Thank you.
माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु
प्रस्तुत प्रसंगी प्राप्त काल प्राप्त घटिका प्राप्त प्रसंग आपल्या दिव्य शहरातील सर्वांच्या परिचयाचे आदरणीय प्रशिष्ट उद्योगपती आदरणीय आपल्या दिवा परिसरातील सर्वांच्या परिचयाचे प्रशिष्ट उद्योगपती आदरणीय रमेशजी रतन भगत, आदरणीय हर्षदाताई रमेशजी भगत, सुनबाई, आदरणीय सुरेशजी रतन भगत, विश्रांतीताई सुरेशजी भगत, दीपकजी रतनजी भगत आणि सुनीताताई दीपकजी भगत, आदरणीय वंदनाताई प्रभाकरजी पाटील आणि रेश्माताई जोशी या भगत परिवाराच्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री, आदरणीय या आदर्श परिवाराच्या आदर्श माता गंगा भागीरथी श्रीमती आदरणीय आनंदी आई रतनजी भगत, आईसाहेबांचं 68वा वाढदिवस ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत आणि तुम्हा सर्वांचे भाग्यवंत औरंगाबाद नावाचा जिल्हा ना त्या जिल्ह्यामध्ये भरपूर वाहणारी गोदावरी नावाची नदी, त्या गोदावरीच्या वास्तव्याला असलेलं छोटंसं पैठण हे शहर आणि त्या पैठण शहरामध्ये भानुप्रसाच्या कुळामध्ये अवतार कार्यासाठी आलेला शांती ब्रह्मनाथ बाबा, या 3 चरणाच्या अभंगातून शांती ब्रह्मनाथ बाबा जे आईवडिलांची सेवा करतायत, भगवंताची भक्ती करतात, संतांच्या चरणी नतमस्तक होत आहेत, अशा संत सज्जनाची शांती ब्रह्मनाथ बाबा स्तुती करतायत. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतायत, माता पिता देवगुरु, माता पिता देवगुरु, ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य आदि शरीर, नर नव्हे तो ईश्वर. चारी देवते समानमानी, चारी देवते समानमानी, शर्मेता जनार्दनी, धन्य धन्य ते शरीर, नर नव्हे तो ईश्वर.
पांडुरंगा रूप प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार भगवान बाबाजी सद्गुरु दास तुकार ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैनातीत गगन सदृशतत्वम शादिलक्षणम एकम यज्ञविमलमचलम सर्वादि साक्षिभूतम भावान्वितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो अन तुझेच नाम उच्चारितो आता माझे मन दूड राखावे बांधून तुका मने वाटे नको फुटू देऊ फाटे धन्य आज नीन संत दर्शनाचा अनंत जन्मांचा शिन गेला मज वाटे त्यांचे आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चंद्र त्यांचे या आनंद सागरामध्ये आनंद लुटणाऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या राजवंशास होते आधीची या धावपळीच्या जीवनामध्ये आजची या स्पर्धेच्या जीवनामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात या नारदाच्या गादीवरून सांगायचं म्हणजे तुम्ही माऊली होऊन मायाल तुम्ही चंद्राहून शीतल तुम्ही पाण्याहून पातल कल्लोल प्रेमाने तुम्ही संतरिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांग नमस्कार माझी वाणी तुझे
आदरणीय या भगत परिवाराचे आदर्श मातोश्री आदरणीय आनंदी आहे यांचं खऱ्या अर्थानं वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं माझ्याकडे आलेली आजची हरिकीर्तन रूपी सेवा ज्यांनी मला प्रेमाचं आमंत्रण दिलं ते प्रेममूर्ती तरुण तडफदार आचारशील विचारशील सुशील हरि मला दर्शन होत आहे खऱ्या अर्थाने मी स्वतःला फार भाग्यवान तुम्हा सर्व देववृंदांचे सेवेसाठी घेतलेला अभंग या कार्यक्रमाला मला आशीर्वाद देण्यासाठी सगळे माझे गुरुत्तुल्य व्यक्तिमत्व या ठिकाणी आले आदरणीय आमचे दळवी बाबा असतील गायकवाड बाबा असतील आदरणीय आमचे भगत बाबा असतील गुरुवारी आमचे नारायणदादा भोईर असतील पारमार्थिक क्षेत्रातील तुम्ही सगळे राजहंस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आमचे बजरंग बाबा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व प्रवचनकार कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार परमार्थ प्रेमी भाग्यवंत कुठलेही शुभ कार्य करायचं म्हटलं म्हणजे अगोदर त्या भगवान परमात्म्याला वंदन करावं लागतं आणि म्हणून याही ठिकाणी शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळे मिळून त्या भगवान परमात्म्याला वंदन करूया एकदम शुभकरणं गजवस्त्र चतुर्भुजनम् एकदम शुभकरणं गजवस्त्र चतुर्भुजनम् पाशाङ्कुशाय देवेश विनायकम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तस्य नमः आईच्या वरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर खऱ्या अर्थाने भगत परिवाराला आईचं अभिष्टचिंतन म्हणून वाढदिवसानिमित्तानं हरिकीर्तन ठेवलं सुंदर असं नियोजन आहे भव्य दिव्य असं मंडप आहे श्रोतेवर्ग कीर्तनाला उपस्थित आहे संत मंडळी मंडपामध्ये आलेले आहे सुवासिनी सुद्धा आहे पण या मंडपामध्ये जोपर्यंत रंगदेवता उतरत नाही तोपर्यंत परम उच्च कोटीचा आनंद या जगाला मिळू शकत नाही आणि म्हणून तुकोबाराया 14 विद्या 64 कलिंग देवतेला सरस्वती माता या ठिकाणी येण्याची विनंती करताय ते तुकोबाराया म्हणताय
आणि म्हणून पण एकेच्या जीवनामध्ये आई आहे ना, खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आपल्या आईची जोपासना केली पाहिजे. या विश्वामध्ये आईचा एकच भक्त होऊन गेला, त्याचं नाव परशुराम. जमदग्नी आणि रेणुका माता यांचा आवडता पुत्र म्हणजे परशुराम. त्या जमदग्नीकडे कपिला नावाची गाय होती. त्या जमदग्नीकडे कपिला नावाची गाय होती, जे आपल्याकडे नाही आहे त्या गायीच्या समोर उभं राहायचं, येता असं गायीचं पूजन करायचं, गायीला नैवेद्य भरवायचा, जे हवं असेल ते मागायचं. तात्काळ फळ देणारी गाय म्हणजे कपिला नावाची गाय जमदग्नीकडे होती. त्या काळचा राजा शस्त्रार्जुन, आणि त्या शस्त्रार्जुनानं पाहिलं ही गाय साधूकडे असून काय उपयोग आहे, ही गाय जर मला मिळाली तर माझं राज्य सुगम सुगम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शस्त्रार्जुन नावाचा राक्षस जमदग्नीकडे गाय मारण्यासाठी आले. जमदग्नीनं सांगितलं, शस्त्रार्जुना, पहिल्याला दुसऱ्याला बक्षीस दिलेली वस्तू तिसऱ्याला देता येत नाही. गाय मिळत नाही हे पाहिल्यानंतर त्या शस्त्रार्जुन नावाच्या राक्षसानं कपटानं गायीची पळून नेली आणि आपली गाय मागण्यासाठी जेव्हा जमदग्नी गेले तेव्हा जमदग्नीच्या अंगावरती 21 वार केले. ही वार्ता परशुरामाला कळाली. जमदग्नी आणि रेणुका माता यांचा आवडता पुत्र म्हणजे परशुराम. या आईला 5 पुत्र आहेत. मंडळी राम माता तर मंडळी क्षत्रिय माता तर राम, पण जमदग्नी आणि रेणुका माता यांचे 5 पुत्रांचा आवडता पुत्र आहे परशुराम. राक्षस माते तर राम, पण क्षत्रिय माते तर परशुराम. ही वार्ता परशुरामाला कळाली. मग परशुरामानं सांगितलं, ज्या कोणी व्यक्तीने माझ्या वडिलांच्या अंगावरती 21 वेळा वार केलेला आहे, 21 वेळा मी क्षत्रिय पृथ्वी करून टाकेल. या विश्वामध्ये असा एकच व्यक्ती जन्माला आला ज्याने 21 वेळा मी क्षत्रिय पृथ्वी केली. त्या दिवसापासून लोकांनी रेणुका माता न म्हणता त्या दिवसापासून लोक म्हणायला लागली एकवीर आई. जिच्या पोटी एकच वेळ जन्माला आला, निक्षत्रिय पृथ्वी करून टाकली, त्या आईला म्हणतात रेणुका माता. ही रेणुका माता म्हणजे एकवीर आई आहे. मंडळी, त्या एकवीर आईची भक्ती परशुरामानं केली. सांगितलं, आई, हे आई, तुझी भक्ती माझ्या अंगामध्ये संचारावी, माऊली बोलावी, नेहमी विंचरावी, तुला हात जोडून वाहीन पाणी, तुझ्या दारी राहीन वाहीन पाणी, जीवा होण्याता काय करू दान, आई नरुसावे असा काय दान. अनेक कायद्याची पुस्तकं आहेत, अनेक कोर्ट आहे, पण कुठल्याच कायद्याच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाही की आईनं रुसलं पाहिजे. असं न रुसणारं दैवत म्हणजे या भगत परिवाराच्या आनंदी आई, आणि आनंदी आईंचा आनंदाचा सोहळा म्हणजे अभिष्ट चिंतन वाढदिवस. आई गेल्यानंतर बाकी काही करण्यापेक्षा आई असताना आईच्या नावाला आनंदाचा सोहळा केला ना महाराज, खऱ्या अर्थानं तो भाग्याचा दिवस असतो. आणि म्हणून महाराज एका शुभाष्टकारण गोड वर्णन केलं, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला जाई तुझ्या उपकारण नाही, अनमोल जन्म दिला जाई तुझ्या उपकारण नाही, अनमोल जन्म दिला जाई तुझ्या उपकारण नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
आणि म्हणूनच महाराज देवाला सगळीकडे एकाच वेळेला जाता येत नाही आणि म्हणून भगवान परमात्मा आईची निर्मिती केली. प्रत्येक घरामध्ये दैवत आहे आणि त्या दैवतामध्ये आई. आमच्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठ. पहिले ते तुळजापूर, दुसरं ते माहूरगड, तिसरं ते कोल्हापूर, अर्ध ते सप्तशृंगी वनी. आमच्या घरामध्ये 3.5 शक्तिपीठ. पहिलं शक्तिपीठ आहे आई, दुसरं शक्तिपीठ आहे धर्मपत्नी, तिसरं शक्तिपीठ आहे बहीण आणि अर्ध शक्तिपीठ आहे मुलगी. जी 20 वर्षापर्यंत आपल्या वडिलाच्या घरामध्ये राहते आणि 20 वर्षानंतर आपल्या सासरला निघून जाते. हे 3.5 शक्तिपीठ आपल्या घरामध्ये आहे, पण आपण त्याप्रमाणे वागलो तर. आणि म्हणून माझ्या सासू संस्थाना संघ महाराज आम्ही सगळे लोक पंढरपूरला जातो. आई वडील केवळ काशी, तेने ना नावे तीर्थासी. भगत परिवाराला खऱ्या अर्थानं कळलं महाराज. यावी थोडी धन्यवाद थोडीच आहे. कारण माझ्या सासू संस्थाने सांगितलं माय बाप केवळ काशी, तेने ना नावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. पुंडलिकानं काय केलं महाराज? काय एवढं आमच्या पुंडलिकाने केलं? विश्वाचा मालक त्याला भेटण्यासाठी पंढरपूर या क्षेत्रामध्ये आला. आज 28 युग झाली भगवान परमात्मा विटेर उभा आहे. काय केलं? हजारो वर्षापूर्वीची घटना आहे. त्या लोहदंड गावामध्ये एक पुंडलिक नावाचा भक्त राहत होता. तेव्हा पंढरपूर नाव नव्हतं. त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये लोहदंड नावाचं तीर्थ आहे. लोखंडाचे नाव ज्या ठिकाणी तरते त्यामध्ये लोहदंड नावाचं तीर्थ. किती पापित्राच्या निद्रात असू दे, त्या लोहदंडामध्ये जर आंघोळ केली तर तो खऱ्या अर्थानं सुशोभित होतो. असा साधू संतांचा आणि त्या गंगेला आशीर्वाद आहे. त्या लोहदंड तीर्थामध्ये एक पुंडलिक ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये अवतार करण्यासाठी आला. लहानपणापासून खोडकर होता. वडिलांची परिस्थिती चांगली असल्या कारणानं उतार वयामध्ये हा मुलगा झाला. योग्य पालनपोषण केलं, पण लाडका मुलगा असल्या कारणानं हा लहानपणापासून खोड्या करायला लागला. आई वडिलांना असं वाटलं लग्न केल्यानंतर मुलगा व्यवस्थित वागू शकतो आणि म्हणून त्या मुलाचं लग्न केलं. पण लग्न केल्यानंतर हा पुंडलिक खऱ्या अर्थानं बाईन वेडा झाला. मायेमध्ये अंध झाला. शाश्वत काय अशाश्वत काय हे त्याला कळत नाही. आणि त्या मायेच्या अस्तित्वात असल्या कारणानं तो कसं वागत होता हे त्याचं त्याला कळत नव्हतं. एके दिवशी आई वडिलांना घरातून हाकलून गेलं ना. आईने वडील तीर्थाटनाला निघून गेले. धर्मपत्नी खूप प्रेम करायचा. धर्मपत्नीसाठी सगळी कामं करायचा. 4 वर्ष होऊन गेले पण आई वडिलांना शोधलं नाही. कर्मधर्म संयोगानं त्याच्या धर्मपत्नीला दिवस गेले आणि मग त्या धर्मपत्नीसाठी पुंडलिका पती परमेश्वरा आपल्या पुढे एक रत्न जन्माला येणार आहे. तुमची आई असती तर आपला किती सदुपयोग झाला असता. तुमचे वडील असते तर किती आपल्याला आधार झाला असता. काही करून तुमच्या आई वडिलांना शोधून आणा. बायकोनं बोलावलं पुंडलिकानं ऐकावं. म्हणजे मी प्रयत्न करतो, मिळालं तर ठीक आहे, नाही म्हणलं मिळालंच पाहिजे. तीर्थाटन करता 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 काशी क्षेत्राला आला. आई वडील काशी क्षेत्राला होते. काशी क्षेत्राला येत असताना सर्व लोकांनी सांगितलं तुमच्या आई वडिलांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तुमचं भाग्य असेल तर तुम्ही मला जिवंत सापडू शकता. दररोज करता करता काशी क्षेत्राला आला. आई वडिलांची अवस्था पाहिजे. अंतकरण दाटून आलं. आई वडिलांना घेऊन पुंडलिक पंढरपूर क्षेत्रामध्ये आला. पण आई वडिलांना शोधत असताना त्याला 3 स्त्रिया दिसल्या. अतिशय गलिच्छ झालेल्या होत्या. पण त्यांना पाहिलं या स्त्रिया आश्रमामध्ये गेल्या. काही वेळात बाहेर आल्या, सुचिरबुद्ध झाल्या. त्याने विचारलं तुम्ही कोण आहात? तुम्ही आल्या तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं, तुम्ही अतिशय गलिच्छ झाला होता. सांगितलं पुंडलिका मी गंगा, जमुना आणि सरस्वती या विश्वाचं पाप धुण्यासाठी आम्ही
नको ते नको विचाराची माणसं आमच्या डोळ्यामध्ये स्नान करतात, आम्हाला गलिच्छ करतात. परंतु आम्ही सुशीलभूत होण्यासाठी कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये येतो. ज्याने सहना केली आधुनी तिला मुलीचे साधन, दया क्षमा शांत जे विभूती देवाची, या महात्म्याचं दर्शन केलं तर आम्ही सुशीलभूत होतो. आणि मग सांगितलं मला त्या सत्ताचं दर्शन होईल काय. म्हणजे महाराज मला दर्शन होईल पण तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आणि थोडा उशीर त्या संतांची वाट पाहिली. कुकुटमुनी आश्रमातून बाहेर आले आणि हा धावतच गेला आणि संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवलं. नसायचं महाराज मी 3 स्त्रिया येताना पाहिल्या, त्या अतिशय गलिच्छ होत्या, सुचिरबुद्ध झाल्या. तुम्हाला एवढं प्राप्त झाले कशामुळे प्राप्त झालं आहे. म्हणजे मी तीर्थाटन करत नाही, मी व्रतवैकल्य करत नाही, मी कुठल्याही प्रकारचा उपास तपास करत नाही. फक्त मी एवढं करतो मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो. कुकुटमुळे आपल्या वडिलांची आई वडिलांची सेवा करायची म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने दिव्य साक्ष प्रदान झाली. आणि हे पाहिल्यानंतर तो जागृत झाला आणि आपल्या आई वडिलांना घेतलं, पंढरपुराला आला. तनानं मनानं वाचन काही आई वडिलांची सेवा केली. विश्वाचा मालक पंढरपुराला पुंडलिकाला भेटण्यासाठी आला. एवढा मग्न झाला होता आई वडिलांच्या सेवेमध्ये. तर त्या पुंडलिकानं देवाला पाहिल्यानंतर विडी भिरकवली आणि त्या विटेवरती भगवान परमात्मा उभा राहिला. साधी आणि सोपी घटना आहे. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि ते भक्तिभाव भगवान परमात्मा दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आला. माता पिता देव गुरु जो आई वडिलांची संतांच्या ठिकाणी आणि भगवान परमात्माची अनन्य भावाने जो भक्ती करतो तो खऱ्या अर्थाने जीव नसून तो शिवस्वरूप आहे. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू. आम्ही संतांची संगत केली पाहिजे. संतांची संगत का करायची महाराज. संत या जीवनात तरुण करण्यासाठी उपाय सांगतात. नाम नामसंकीर्तन केलं तर आपण जिवंतपणे जीवनमुक्त होऊ शकतो. हा साधू संतांचा सिद्धांत आहे महाराज. आई वडिलांची सेवा करा. संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावरती मार्गक्रमण करा.
विश्वाचा मालक या जनता जनार्दनाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही हे शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात. नवे नवे तो ईश्वर स्वरूप आहे. धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर, तोच ईश्वर स्वरूप आहे. ईश्वर स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही काय केलं पाहिजे. एका गावाला एक काही जाते होते, दळणवळण होती. तुमच्या दिवे गावामध्ये जाते का? जे कुठं जात नाही लोक त्याला मदत जातात. बरं जात जात जनाबाई म्हणते सुंदर माझे जाते ग. खरंच जात सुंदर आहे का? कोणाचं जात काळं आहे, कोणाचं गोरं आहे, कोणाचं निमगोर आहे, कोणाचं उंच आहे, कोणाचं ठेंगणं आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं मी कसं आहे, सुंदर आहे. पण हे सुंदर नाही आहे. हे सुंदर माझे जाते ग हिरवे बहुत महाराज मी याच्यासाठी रडतो. दिवेगावची ताई हातामध्ये दाणे घेते, दाणे जात्यामध्ये टाकते आणि त्या जात्याचा खुंटा धरला आणि ते जात गोल गोल फिरवलं का त्या दाण्याचं पीठ होतं. म्हणून मी महाराज रडतो. जसं त्या दाण्याचं पीठ होतं म्हणून मी रडतो. हा शरीर नावाचा दाना 84 जात्यात सापडला आणि याचं पीठ झालं तर, कोरोनामध्ये नंबर लागला तर, ऍक्सिडेंटने मेलो तर, सर्पदोष झाला तर, कबीरा कसं आहे, कबीरा रडू नको, कबीरा रडू नको. हे जात आहे वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे, मध्ये लोखंडाची आरी आहे. ही लोखंडाची आरी म्हणजे माय गॉड ईश्वर आहे. हे जात फिरतं ना हे ईश्वर रूपी खुंट्याच्या होती फिरतं. हे जात फिरतं ना हे ईश्वर रूपी खुंट्याच्या होती फिरतं. हे कबीरा जरा जवळ ये, जात्यातून डोकावून पहा. जेवढे जेवढे दाणे खुंट्याच्या शेजारी राहिले तेवढे सुखरूप. आणि ज्याने खुंटा सोडला ते आलेल्या भावाला गेले. आपण कुठल्या भावाला आहोत? आपण किलोच्या भावात आहोत तर आपण आलेल्या भावात आहोत? प्रेम भाव, जीव भाव, देह भाव, अहम भाव, सोहम भाव, ओम भाव, आम्ही कुठल्या भावात आहोत? आणि म्हणून शास्त्री ब्रह्मनाथ बाबांनी भागवतामध्ये सांगितलं, जो गुरुपी ज्ञान खुंटा खाली बैसला. गुरुने सांगितलं नामचिंतन जो आरूढ आहे, जो गुरुपी ज्ञान खुंटा खाली बैसला. 84 जाते काय त्याला, अरे किती जाता जोरानं फिरते आणि कुठलाही आधार येऊ दे. जो गुरुपी ज्ञान खुंटा खाली बैसला 84 जाते काय त्याला. जेने गुरुपी खुंटा सोडला त्याला रगडीला काळाने. आणि आम्हाला काळाने रगडू नये म्हणून संतांची संगत केली पाहिजे. संतांनी जो मार्ग सांगितला त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे. देवाची अनुमती प्रचिती साक्षात्कार आल्याशिवाय राहणार नाही. कारण सगुण साकार आमच्या घरामध्ये दैवत आहे. मातृदेव भव, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार. एका विचार या चारही देवतांना जर आम्ही मानत असू आणि तनानं म्हणून वाचन काय जर सेवा करत असतो तर खऱ्या अर्थानं आम्ही जिवंतपणे जीवनमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे शास्त्री ब्रह्मनाथ बाबांना सांगावं. आणि म्हणून ते शास्त्री ब्रह्मनाथ बाबा सांगतात, जो चारही देवतांना समान मानतो तो जीव जीव नसून तो शिवस्वरूप आहे. अभंगाच्या प्रथम चरणात माता पिता Mata
या विश्वामध्ये आई वडील फार श्रेष्ठ आहेत महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण भगत परिवाराला आईचा वाढदिवस साजरा करत आहे. खरोखर महाराज ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं, सकल कीर्तनची या पुढे जे का माता पितरे तयाचे कीर शेते नोंदविले. ज्ञानोबाने म्हणतात या विश्वामध्ये 108 कीर्त आहे आणि 108 कीर्त यांच्या चरणाशी विसाव्याला थांबतात ते आईवडिलांचं चरण आहे. आणि त्या आईवडिलांसाठी आम्ही किती जरी केलं ना महाराज, आमच्या शरीराची कातडी काढली, चांगल्याचे जोडे बनवले तरी आईवडिलांच्या सेवेत आपण उतराई होऊ शकत नाही. एवढे या जगामध्ये आईवडील श्रेष्ठ आहे. आणि म्हणून महाराज आई साहेबांचा वाढदिवस पौर्णिमेला आला. शारदीय पौर्णिमा म्हणजे आज काय कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेला 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये घटना घडली. केवळ आईसाठी आई गड उतार झाली. हिरकणी 400 वर्षापूर्वी राजगडाच्या पायथ्याशी एक वाडी आहे. त्या वाडीमध्ये एक गवळ्यांच्या कुटुंबामध्ये हिरकणी हिरा नावाची मुलगी राहायची. सुंदर सुखाचा संसार होता महाराज. छत्रपती शिवरायांनी मावळे गोळा केले. 16 वर्षी हिंदू धर्माची स्थापना केली आणि हिंदू धर्माची स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी राज्यकारभार पाहत असताना सर्व लोकांना सुविधा दिल्या. कोणाला दही, दूध, माखण, कपडे, अन्नधान्य काही विकायचे असेल ते गडावर येऊ शकतात. पण संध्याकाळ झाल्यानंतर दरवाजे बंद होणार. कोणी आलं तर तरी दरवाजे बंद होणे अगोदर बाहेर निघून जायचे. कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांना आमंत्रण केलं. सर्वांनी आपल्या गडावरती या आनंदाचा उत्सव संपन्न करू. आपला पती परमेश्वर राज दरबारामध्ये या राष्ट्रासाठी कार्य करत असताना हिरकणी नावाची एक सज्जन स्त्री आपल्या मुलासह त्या कुटुंबामध्ये घरामध्ये राहत होती. पत्नी परमेश्वर राजाकडे राजदरबारी कामाला होते. मुला व्यतिरिक्त घरात कोणी नव्हतं. पण शेजारच्या ताईला सांगितलं, मावशीला सांगितलं राजाचा आदेश आहे, सर्वांनी जायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही राजगडावर जात आहोत. सगळ्या गवळीत निघाल्या, सगळ्या मैत्रिणी निघाल्या, राजगडावरती गेल्या. ते भव्य दिव्य राजवैभव पाहिल्यानंतर स्वतःला विसरून गेल्या. कधी संध्याकाळ झाली हे कळलंच नाही. एक एक प्रमाणे स्त्रिया सगळ्या बाहेर निघाल्या. पण हिरा नावाची ही गवळ्याची धर्मपत्नी पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने त्या राजगडावरती गेली होती. राजाचं राजवैभव पाहिलं, डोळे दिपून गेले. कधी संध्याकाळ झाली कळालं नाही. पहारेकरणाने दरवाजा लावला आणि मग ही हिरा नावाची गवळ्याची धर्मपत्नी ही त्या ठिकाणी आली. सांगितलं माझं गोंडस मुलगा घरी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं माझं 6 महिन्याचं बाळ घरामध्ये आहे. मी जर घरी गेले नाही तर खऱ्या अर्थानं माझा मुलगा खूप रडेल. कृपा करून खऱ्या अर्थानं मला हा दरवाजा उघडा. खऱ्या अर्थानं मला माझ्या घरी जाऊ द्या. भरपूर विनंती केली पण पहारेकरांना सांगितलं राजाचा दंडा काय. आम्ही मुख्यशाहीकडे विचारतो आणि मग दरवाजा उघडायला सांगितलं तर उघडतो. पण छत्रपती शिवरायांचा फरमान होता. संध्याकाळ झाल्यानंतर एकदा का दरवाजा लावला.
माझे सगळे घरचे नातेवाईक तरी कोणी माझ्या परिवारात आलं तरी दरवाजा उघडायचा. राजा मोल्याने त्याला आले, दरवाजे लावले गेले. मुलगा घरी होता, लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. आई कुठेही असू दे मला, पण तिचं लक्ष आपल्या पिळाजवळ असतं, मुलांजवळ असतं. आई आणि मुलाचं हे वेगळ्या प्रकारचं नातं आहे महाराज. आईने अट्टास केला. पहिल्यांदा गडावरती गेली होती आणि कड्याच्या बाजूला गेल्यानंतर तिला आपलं गाव दिसत होतं, आपली वाडी दिसत होती. परंतु घनदाट अरण्य होतं, अभय अरण्य होतं. घरी जायचं कसं, मोठा कडा आहे. नाना प्रयत्न केले आणि त्या शारदेच्या तांदण्यामध्ये मुलाला भेटलं पाहिजे. आपण जर गेलो नाही तर आपल्या मुलाचं काही खरं नाही. मुलाच्या प्रेमा खातर आई साहेबांनी आपल्या शरीराची पर्वा केली नाही. उंच असला कडा आणि त्या कड्यामध्ये उतरत असला किती वेळा त्या हातापायाला लागलं, दुखापत झाली, जीव व्याकुळ झाला. कितीतरी सर्प दिसले, हिंस प्राणी दिसले, पण आई साहेबांना बाकी कोणाचाच विचार केला नाही, फक्त माझं लेकरं. आणि जेव्हा हिरा नावाची ही कवळण जेव्हा घरी आली, मुलाला पापा घेतल्या, मुलाला दूध भरवलं आणि मग पहारेकरांनी विचार केला, जी आपल्याकडं आपली याचना करत होती की हिरा नावाची कवळण कुठे आहे. सगळ्यांनी चौकशी केली, कुठे मिळत नाही. त्यांना असं वाटलं गडावरून पडून एखाद्या वेळेस गतप्राण झाली असेल. गडावर मिळत नाही, अरण्यामध्ये शोध घेतला, कुठेही शरीर सुद्धा मिळत नाही, बॉडी मिळत नाही. राजाने पहारेकरी पाठवले, जिथे राहत होते त्या वाडीला पहारेकरी पाठवले. पाहिले तर हिरा नावाचे गवळण आपल्या मुलाला घरामध्ये झोके देत होते. राजदरबारामध्ये राजेसाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं, राजाच्या फरमानं असताना, दरवाजा बंद असताना तुम्ही का जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे राजेसाहेब मी एक आई आहे. आईच्या अंतकरणातून मला सांगू का, माझं 5 ते 6 महिन्याचं छोटंसं बाळ आहे, गोंडच बाळ आहे. मला वाटलं होतं मी त्याला दूध पाजून झोपवलं होतं, पण मला वाटलं होतं मी 1-2 तासामध्ये घरी जाईल आणि परत माई लेकराची भेट होईल, पण तसं झालं नाही. मी पहिल्यांदा गडावर आले, सगळं वैभव पाहिलं आणि ते वैभव पाहता पाहता कधी सूर्य मावळला हे मला कळालं नाही. मग तुम्ही गेला कसा. केवळ मला लेकरू आणि लेकरूच दिसत होतं. राजांना पाहिलं, इथून एखादा माणूस जर पडला तर तो गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. राजाने त्या ठिकाणी पूर्ण बांधला, भिंत असा मोठा कडा बांधला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणी. केवळ आपल्या मुलासाठी आईने शरीराची पर्वा न करता जी आपल्या मुलासाठी कडा उतरून खाली आली, ती केवळ एक आई असू शकते, दुसरा कोणी असू शकत. धन्य त्याची माता, धन्य त्याची धन्यतेचा पिता. आणि म्हणून म्हणजे आमच्या जीवनामध्ये आई वडील संत आणि भगवंताला फार किंमत आहे. एक सज्जन संत फिरता फिरता देवा स्टेशनला आला. एकदा एक सज्जन संत फिरता फिरता देवा स्टेशनला आला. खूप फिरला,
खूप फिरला हे ज्याला कळलं तर भाग्यवान, ज्याला कळलं नाही त्यांनी डोक्यात लावायचं नाही, आपण सुटू म्हणतो. श्रीपाद रामांसारखा महात्मा मिळाला, सांगितलं बाबा अनमोल असं धन या विश्वामध्ये आहे, म्हणजे धन मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून 83,99,999 गावं फिरून दिव्याला आला. मी 83,99,999 गावं फिरून आलो. बाबा या जगामध्ये दिव्य धन आहे, दिव्य धन मला मिळेल काय? महात्म्याने सांगितलं दिव्य धन आहे, परंतु त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं तर ते दिव्य धन तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक असा जुनाट असा किल्ला आहे, 10.5 हाताचा किल्ला आहे. किती हाताचा? ऐकते ना तुम्ही? ऐका. त्या महात्म्याने सांगितलं दिव्य धन आहे, पण ते एका किल्ल्यामध्ये आहे आणि तो किल्ला 3.5 हाताचा आहे. आणि त्या 3.5 हाताच्या किल्ल्यामध्ये 7 भुयार आहेत. किती? मुलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, नाभी चक्र, अनुमान चक्र, विश्वसी चक्र, आज्ञा चक्र आणि शस्त्रकार चक्र. 7 भुयार आहेत. आणि तो किल्ला पडलाय ना राजा, 7 हातात पडलेला आहे. आईचे 3.5, वडिलांचे 3.5, सप्त धातू एकत्र आला, किल्ला तयार झाला 3.5 हाताचा. आणि त्या 3.5 हाताच्या किल्ल्यामध्ये रत्न धन आहे. तेवढा फिरून आलायस म्हणून सांगतो, पाप पुण्य समान तरी जपावे कर्मभूमी. या कर्मभूमीला जन्माला आला, एवढा फिरून आला, गुप्त धन तुम्हाला हवा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. न सांगे पिता वसुदेवासी, न सांगे माता यशोदेशी, न सांगे भाऊ बहिणी देशीचे गुह्य अर्जुनेशी बोललास. महात्मे म्हणतात दिव्या स्टेशनला आलाय, विचारले गुप्तधन हवाय म्हणून तुला सांगतो. त्या किल्ल्यामध्ये 7 पोकळ्या आहेत. त्या 7 पोकळ्यामध्ये 3 मार्ग आहेत. महामार्ग 3 आहे. इडा, पिंगला, त्याला म्हणतात चंद्रनाडी, सूर्यनाडी. पण गुप्तधन जर हवाच आहे तर दिसायला 2च मार्ग दिसतात, 3रा मार्ग गुप्त आहे. 3.5 हाताचा किल्ला आहे, शस्त्रधरामध्ये धन आहे, मिळण्याशिवाय राहणार नाही. 7 पोकळ्या आहेत, मार्ग दिसायला 3 आहेत. मार्ग 3 पण दिसायला 2च आहे. आणि ते दोन्ही मार्ग उलटे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे चालतायत. 2 मार्ग आहेत का दिसायला, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे चालतात. पश्चिमेला गेले का गुप्त होत आहेत, आणि गुप्त मार्ग आहे ना तो उलटा मार्ग आहे. तो पूर्वेला चालतो, हे पश्चिमेला चालतायत. आणि तो भुयार मार्ग आहे ना राजा, ते तो जात असताना 21 मनक्यातून म्हणजे मेरुदंडातून जातो. मेरुदंडातून भुयारी मार्ग आहे. आणि त्या मार्गामध्ये गेल्यानंतर पुढे राजा तुला शस्त्रजळामध्ये धन आहे. आणि ते धन ज्याला प्राप्त होतो तो जिवंतपणे जीवनमुक्त होतो. इडा पिंगला एक वरती, 3 पंग तुटती, आणि 6 पदर फडती चक्राचे. ते धन प्राप्त करायचे असेल तर प्राणापानाच्या जोड भाती, भूंक भुंकवण्या होरात्री, अटू घेत मेनोकी ते हृदयामध्ये. त्या मार्गातून जात असताना हे दोन्ही मार्ग जिथे बंद होतात, 3रा मार्ग चालू होतो. त्या मार्गाने जायचं, त्या मार्गाने जो जातो तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आणि मग त्याची अवस्था होते, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा.
विशेष सेवा करा, संतांना शरण राहा. संतांच्याकडे त्या मार्गाने जाण्याची गुरु किल्ली आहे आणि ज्याचा साक्षात्कार होतो तो देव आहे. माता पिता देवगुरु. देव कशाला म्हणतात महाराज? या विश्वामध्ये 33 प्रकारचे देव, 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. यांच्या पलीकडे 3 देव, ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकर भगवान. या 3 देवांच्या पलीकडे 4 देव, सहज विष्णू, महद विष्णू, परम विष्णू, महाविष्णू. या 4 विष्णूच्या पलीकडे 8 देव, परंतु अष्टभैरव. त्या अष्टभैरवाच्या पलीकडे जो देव आहे त्यानंतर विराट स्वरूप. त्या देवाला या चर्मचक्षुने पाहता येत नाही. दिवे गावाला सकाळी पहा, आकाशामध्ये जेवढा निळा रंग दिसतो, जेवढा निळा रंग दिसतो तेवढा देव आहे आणि तो विराट आहे. आणि तो विराट देव, संपूर्ण देव या जीवाला या डोळ्यांनी पाहता येत. आणि या विराट स्वरूपाच्या पलीकडे जो देव आहे तो सगळ्या देवांचा देव आहे आणि तो ज्ञानोबाने सांगावा तो परेच्या पलीकडे आहे, त्याला आत्मा असे म्हणतात. आत्मा ज्ञानदेव मोहन जपमाला अंतरी धरवणे श्री हरी जपे सदा. आत्मा असे नामी स्थानी अष्टपापळ्या तयाची खेळणी जे हिरोनी योग बने. सहज योग ज्ञानोबाने सांगितला अजबा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. जो आईवडिलांची सेवा करतो त्याची समबुद्धी झाली, सगळीकडे देव स्वरूप त्याला दिसतात. ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं त्या आईवडिलांना तो कदापि विसरू शकत नाही. आईवडिलांची आणि संतांच्या चरणी तो नतमस्तक होतो, त्याच जीवाला देवाचा अनुभव येतो. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार, धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर. मग आम्हाला ईश्वर स्वरूप व्हायचं असेल आम्ही काय केलं पाहिजे? उठा जा जन्माच्या व्यथात सुटतात. काय झालं पाहिजे? आम्ही त्याप्रमाणे नामचंद्र केलं पाहिजे, पण आमचं भलतच चाललं आहे. आणि म्हणून तुकोबा रे म्हणतात, हे जीवा अरे ऐक प्राण्या तुला सांगत रे उत्तम नरदेही. ए प्राण्या, अरे ऐक प्राण्या तुला सांगत रे उत्तम नरदेही. आणि भरगमायेचा बाजार गेला आत्मसेवन
या जगामध्ये सत्य कोण आहे? फक्त ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराला जाणण्यासाठी आई वडील संत या तिघांची संगत करा. विश्वाचा मालक या जीवाला कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जाता जाता सांगतो, भक्ती करायची असेल तर जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारायानं हनुमंतरायानं विचारलं, कोण तुकाराम महाराज? पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या किनारी एक महात्मा जन्माला आला. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या किनारी 1530 ला एक महात्मा जन्माला आला. घरच्यांनी नाव ठेवलं तुका. जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले, संसार करून परमार्थ केला. संसार करून परमार्थ करता करता तुका तुका राहिला नाही, तुका राम झाला. अनुया तुकडा आणि तुका आकाश एवढा. आणि ते तुकोबाराय म्हणतात, शरण शरण हनुमंता या विश्वामध्ये सोबताई पदवी फक्त दोघांना आहे. एक आहे अर्जुन आणि दुसरा आहे हनुमंतराय. सुबटा कोणाला म्हणतात? एकाच वेळेला 10,000 सैन्याशी जो एकटा लढू शकतो त्याला म्हणतात सुबटा. शरण शरण हनुमंता तुझा आलोरा मधुता, काय भक्तीच्या तेव्हा कामाला लावाव्या सुबटा. तर हनुमंतरायाने श्रवण भक्ती केली. आपल्या भागामध्ये हनुमान जयंती अगोदर येते का रामनवमी? दिव्याला हनुमान जयंती अगोदर येते का रामनवमी? हनुमान जयंती आणि रामनवमी 6 दिवसाचा अंतर आहे. अगोदर येते रामनवमी, नंतर येते हनुमान जयंती. हनुमंतरायांच्या 6 दिवस अगोदर प्रभू रामचंद्र जन्माला आले. अगोदर 6 दिवस अगोदर आले. अगोदर आले ना अगोदर गेले. अश्वत्थामा बली व्यास हनुमंत विवीक्षण कूपश्री परशुरामश्च इति सप्त चिरंजीवम. या विश्वामध्ये 7 चिरंजीव आहेत. या विश्वामध्ये 7 चिरंजीव आहेत. आणि त्या चिरंजीवापैकी एक हनुमंतराया. देवाकडे वरदान मागून घेतलं, देवा तुम्ही तर जाणार, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मी राहणार. ज्या ज्या ठिकाणी हरिकीर्तन आहे, नामसंकीर्तन आहे, होम हवन पूजा अर्चा आहे, सत्संग आहे, त्या त्या ठिकाणी तुमची कथा श्रवण करायचा मला तुम्ही आशीर्वाद द्या. अजूनपर्यंत हनुमंतराया ही भक्ती श्रवण करतायत. या भक्तीला म्हणतात श्रवण भक्ती. ज्यानं केली त्याचं हनुमंतराया या भक्तीचा क्रमांक पहिला. क्लिअर करा. भक्ती क्रमांक 2 मास कमी करायचा, ट्रबल पण कमी करा. भक्ती क्रमांक 2 कीर्तन भक्ती. हे चाललं एक कीर्तन आहे का? कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्रायचित्ताचे, तेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. जीवनामध्ये नारद मुनी आले. श्रीपाद बाबासारखा महात्मा 7 आंधळ पापाचे भरले होते. असं काही नामसंकीर्तन केलं, औषधाला पाप शिल्लक राहिलं नाही. राम जन्माच्या 11,011 वर्षापूर्वी रामायण लिहिलं आणि त्याच पद्धतीनंतर रामाला वागावं लागलं. हे इव्हिडन्स सिव्हिल पॉवर ज्या भक्तीमध्ये आहे तिला म्हणतात कीर्तन भक्ती. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं.
कीर्तन भक्तीत चालू. हरिरूप होणं म्हणजे काय शॉर्टकट मध्ये सांगू. तुम्ही कुठे बसलेला आहात, तुम्ही कोण आहात, आजूबाजूला कोण बसलाय याची काहीच कल्पना नाही. समजायचं हरिरूप ब्रह्मानंद ब्रह्मानंद लागले टाळी कोण देहाते सांभारी. जसो गुरुबागाने स्वतःच कोण चढवला. भाव धरा भक्ती करा भक्ती सारखे सुख नाही. गोरा कुंभार माती मळी तो लेकुराची सुख नाही. कीर्तन भक्ती ज्यानं केली त्याचं नाव वाल्मिक ऋषी. या भक्तीचा काय म्हणजे दुसरा या भक्तीमध्ये कीर्तन भक्ती. भक्ती क्रमांक 3 स्मरण भक्ती. ए ताई मंडळी तुम्हाला सीता माहिती आहे का? सीता कोणाला म्हणतात ऐकताय तुम्ही? सीता कोणाला म्हणतात? सीतेच्या जवळ राम होता. सीतेच्या जवळ राम होता पण सीतेला रामाची किंमत कळली नाही. ऐकताय तुम्ही? सीतेच्या जवळ राम होता, सीतेला रामाची किंमत कळली नाही. सीता म्हणायची मला सोन्याचा मुलगा ना, मला सोन्याचा मुलगा ना, मला सोन्याची चोळी शिवायची आहे, मला सोन्याचा मुलगा ना, पगार झाला का मला सोना ना. कोण म्हणायचे? आवाज क्लिअर करा बाबा याचा. बोलणं स्पष्ट आलं पाहिजे. सीतेच्या जवळ राम होता, सीतेला रामाची किंमत कळली नाही. सीता नेहमी म्हणायची मला सोना आणा, मला सोना आणा, मला सोना आणा. सीता रावणाच्याच लंकेत सोन्याच्याच लंकेत गेली तेव्हा सीता म्हणते सगळे लंका सोन्याचे पण माझा राम मोठा आहे. तिचंच नाव सीता आहे. नका घालवाद तुम्ही, नका घालवाद तुम्ही एकच ऐका. नका घालवाद तुम्ही एकच ऐका. आणि देहातील रामायण सांगतो न कुठे जळाली लंका. राम हा स्वयं. या अयोध्या नगरीमध्ये जो राहतो ना तो आत्मा राम. राम हा स्वयं. याच्यावर लक्ष जो ठेवतो ना त्याचं नाव आहे लक्ष्मण. राम हा स्वयं, लक्ष हा लक्ष्मण. मूळ माया सीता माता. ही सीता आहे, तिचं अपहरण होतं. रावण पळून नेतो हिला. राम हा स्वयं, लक्ष हा लक्ष्मण. भाव हा भरत जाण. परमात्म्याला भाव पाहिजे. प्रेम भाव, भक्तिभाव, जीव भाव, देव भाव, अहम भाव, सोम भाव, कोम भाव. रामाचा भाऊ आहे. रामाचा भाऊ आहे भरत भाव. मूळ माया सीता माता. शांती मंदोदरी जाण. मंदोदरी शांती आहे. राग हा रावण. दिव्याला मारलं का दसऱ्याच्या दिवशी रामानं रावणाला मारलं का दसऱ्याच्या दिवशी मारलं. राग हा रावण. आळस हा कुंभकर्ण. साध शरीर तुझा रावणाचं सैन्य. मन हा हनुमंत. याला चारी आकाशाने दाही दिशा फिरण्यासाठी कमी पडतात त्याचं नाव आहे मन. आणि मन एकलं का उन्मन झालं. मन हा नवगरा अर्पण ईश्वर आणि पुनरुपी संसार. तो मन हनुमंत उडान घेतो. म्हणे हनुमंताने घेतले उडान. मेरू पर्वत उडान घेतो. नाभिस्थानी लंका जळ्या पहा जरा शोधून. आमची लंका दिवसातून 3 वेळा जळते. सकाळी जळते, दुपारी जळते, संध्याकाळी जळते. ज्या दिवशी लंका जळत नाही त्या दिवशी आपल्याला जळावं. कोण सीता? रावणाच्या लंकेत गेली. वार काही नाही का? सीता माता रावणाच्या लंकेत गेली. सोन्याची लंका पाहिली. सीता म्हणते लंका सोन्याची पण माझा प्रभू रामचंद्र कुठे आहे? आणि मग सीतेच्या लक्षात आलं लंका सोन्याची, राम नाही. 11 महिने 14 दिवस रावणाच्या लंकेत राहिले.
अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, कपड्याची पर्वा नाही, एवढी कुश झाली, शरीर लहान झालं, एवढी कुश झाली, शिंदेच्या पोटातली अंगठी शिंदेच्या मनगटात जाऊ लागली, तरी प्रभूचं स्मरण सोडलं नाही. या भक्तीला मला स्मरण भक्ती जिनं केली तीच नावे सीता. या भक्तीचा क्रमांक 3, भक्ती क्रमांक 4 पादसेवन भक्ती ज्यानं केली त्याच नावे भरत. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. भाऊ असावा भरतासारखा. या आई साहेबांना 3 चिरंजीव आहेत. आदरणीय रमेश दादा, सुरेश दादा, दीपक दादा. भाऊ कसे असले पाहिजे महाराज. 14 वर्ष आपला भाऊ 14 वर्ष वनवासाला गेला. भावाच्या पादुका अयोध्येच्या राजगादीवर बसवल्या, भावाच्या पादुका सिंहासनावरती बसवल्या आणि भावाचं राज्य म्हणून 14 वर्ष राज्यकारभार पाहिला. या भक्तीचा क्रमांक 14 ज्यांनी केली त्याचा भरत. या भक्तीला म्हणतात पादसेवन भक्ती. भक्ती क्रमांक 5, भक्ती क्रमांक 5 जिने केली तिसरा भिल्ली शबरी. आज मेरे राम जी का या भक्तीला म्हणतात आचरण भक्ती. आचरणाला फार किंमत आहे, म्हणजेच पूजा भक्ती. या भक्तीलाच म्हणतात अपकारावरील उपकार. भिल्लीन मातेचं लग्न होतं. आदिवासी राजाची आदिवासी कन्या, 18 वर्षाची मुलगीचं लग्न जमलं. लग्नाचा मुहूर्त निघाला, सगळे सोयी मंडपामध्ये आले आणि भिल्लीन मातेने विचारलं, पिताश्री ही 4 पायाची बोकडे मंडळी कोणासाठी आणली? म्हणजे बेटा उद्या तुझं लग्न आहे आणि ते लग्नाला आहुती देण्यासाठी ही सगळी मंडळी आणली. मांस खाता होस करी. जे प्राणी आपण खातो पुढच्या जन्मामध्ये हे प्राणी आपल्याला खाणार. कर्माचा सिद्धांत. आजच्या क्षेत्रातलं महत्वाचं वाक्य लिहून घ्या. घरी गेल्यानंतर याचा विचार करा. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देव तुमचं वाईटही करू शकत. देवाच्या मनात आलं तरी देव तुमचं चांगलं करू शकत नाही. देवाच्या मनात आलं तुमचं वाईट करायचं, देव वाईट करू शकत नाही. तुमचं किंवा माझं चांगलं किंवा वाईट होणं हे देवाच्या हातात नसून आपल्या कर्मावर अवलंबून आहे. जैशी करणी वैशी भरणी. भिल्लीन माता रातोरात राजाची कन्या आपला राज दरबार सोडून वनामध्ये निघून गेली. राजाच्या पहारेकरनं 6 महिने शोधलं. उंटाच्या सांगण्यामध्ये 6 महिने राहिले. भला मोठा महात्मा जीवनामध्ये आला. बेटा विश्वाचा मालक स्वतःहून तुझ्या आश्रमामध्ये तुला भेट द्यायला येईल. भिल्लीन मातेचं वय वर्ष होतं 18. वय वर्ष 65 झालं. पण गुरुला सांगितलं होतं विश्वाचा मालक एक दिवशी तुला भेटायला. रोज ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठायची. गंगेपासून आश्रमापर्यंत रस्त्यामध्ये रोज फुलं अंथरायची. सूर्यनारायण भगवान परमात्म्याकडे आरती करायची ना. रोज म्हणायची आज माझा राम येणार, आज माझा राम येणार, आज माझा राम येणार. कारण गुरु कधी सत्य सांगत नसतात, खोटं सांगत नसतात. गुरु हे गुरुच असतात जे लघुलाही गुरु करतात. लघु म्हणजे लहान, जे लहानालाही मोठं करतात त्यांचं नाव आहे गुरु.
म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, त्यामध्ये बुडताचं क्षण केव होय प्रियसा. जे लहानलाही मोठं करतात, लघुलाही दोघं मोठं करतो, तुला गुरु म्हणतात. गुरुनं सांगितलं होतं विश्वाचा मालक स्वतःहून तुला भेटायला येईल. बंधू राजाला घेऊन भगवान परमात्मा स्वतःहून आश्रमामध्ये आले. उष्टी बोरं देवानं बिल्लीन मातेच्या हातातून घातली. उष्टी बोरं लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण म्हणलं मी असलं खात नाही. त्या उष्या बोरांचा द्रोण उजव्या हातात पाठीमध्ये फेकून दिला. चला पुढं, मी तुम्हाला रामायणामध्ये घेऊन जातोय. जेव्हा लक्ष्मणाला इंग्रजांकडून शक्ती लागली, आमच्या हनुमंतरानं उड्डाण केलं, द्रोणागिरी पर्वत आणला आणि त्या द्रोण नावाच्या वनस्पतीपासून जी उष्टी बोरं होती, त्या द्रोण नावाच्या वनस्पतीपासून औषध बनवलं. बेशुद्ध असलेलं लक्ष्मणला पाजलं. बेशुद्ध झालेलं लक्ष्मण शुद्धीवर आला. या भक्तीला म्हणतात अपकारावर उपकार. जिनं भक्ती केली तिचं नाव आहे बिल्लीन माता. या भक्तीचा क्रमांक 5. या भक्तीला म्हणतात आचरण भक्ती. भक्ती क्रमांक 6, काहीच करू नका, साधी आणि सोपी भक्ती. अर्जुना तू काहीच करू नको, तुला भरपूर वाटतं करावं, तू मन हेच मीच करी, काही करू नको. परमार्थ शरीरासाठी नाही, परमार्थ आत्म्यासाठी नाही, परमार्थ मनासाठी. मन चंचल आहे ते फक्त मनात देऊन टाक. आमच्या भागात लोक गुरुला भरपूर देतात. मलाही वाटलं आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून दिव्याला आलो. गुरुला काय द्यावं? गुरुला मन द्या. अर्जुना काहीच करू नको, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कार हे माझे एकांते. ही सावी भक्ती ज्याने केली त्याचं विभीषण. कोण विभीषण? अरे दुश्मनाचा भाऊ राम भेटल्यानंतर एकच केलं काय? नम्र झाला होता. काही करायचं असेल एवढं करा. 2 हात तिसरं मस्तक. नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंद. ही भक्ती ज्यानं केली त्याचं नाव विभीषण आहे. भक्तीचा क्रमांक 6. या भक्तीला म्हणतात वंदन भक्ती. भक्ती क्रमांक 7, दासत्व भक्ती. घरी गेली तर रामायण नावाचा ग्रंथ जरा बारकाईनं वाचा. वाल्मिक ऋषीनं रामायणामध्ये लिहिलेलं आहे. रामायणामध्ये लिहिलेलं आहे लक्ष्मणाला 14 वर्ष वनवास नव्हता. रामायणामध्ये काही मात्यानं कधीच वरदान मागून घेतलं नाही की लक्ष्मणाला वनवासाला पाठवा. वनवास फक्त बंधुराजाला प्रभू रामचंद्राला होता. धर्माच्या कार्यासाठी 14 वर्ष वनवास नसताना हा भावासाठी 14 वर्ष वनवासाला गेला. 14 वर्ष निराहारी राहिला. 14 वर्ष ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं. दादा म्हटलं बस तर बसायचं आणि दादा म्हटलं उठ तर उठायचं. सर्वस्व दादाला अर्पण. या भक्तीला म्हणतात दासत्व भक्ती. ज्यानं केली तसं लक्ष्मण. या भक्तीचा क्रमांक 7. तिला म्हणतात दासत्व भक्ती. भक्ती क्रमांक 8, सत्य भक्ती. देव पाहयासे गेलो तेथे देवच होऊन ठेलो. सुग्रीव प्रभू रामचंद्र येऊन मिळाला. तनानं मनानं वाचेनं काय प्रभूची सेवा केली. राममय झाला. दुरून पाहिलं. राम कुठला, सुग्रीव कुठला, काही भेद शिल्लक राहिला नाही. रामाला पाहायला गेला, रामरूप झाला. ही सत्य भक्ती ज्यानं केली त्याचं नाव सुग्रीव. या भक्तीचा क्रमांक 8. या भक्तीला म्हणतात सत्य भक्ती. भक्ती क्रमांक शेवटची आत्मनिवेदन भक्ती. ही जे जटायूला जमलं ते अजूनपर्यंत आम्हाला जमलं. शेवटची भक्ती मला. आणि शेवटच्या भक्तीमध्ये सगळं दडलंय. रावणानं सीते मातेचं अपहरण केलं आणि त्या सीते मातेला लंकेमध्ये घेऊन जात असताना जंगलामध्ये असलेल्या जटायूला पाहिलं. ही दशरथ राजाची सून आहे. रघुकुलारी तर सदा चली आई. रघुकुलारी तर सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए.
या विश्वामध्ये रघुकुल सर्वात श्रेष्ठ आहे. त्या आपल्या प्राणापेक्षाही वचनाला जास्त किंमत देतात आणि त्या रघुकुलाची सून आहे. हे पाहिल्यानंतर जटायू धावून आला, रावणाच्या समोर उभा राहिला. द्वंद्व युद्ध